नमस्कार, BHN न्यूज मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दीपक सगर। बदलापूर येथे लहान मुलीवर जो अत्याचार झाला, बलात्कार झाला, त्या विरोधात पतित पावन संघटना पुणे शहर यांच्या वतीने बालगंधर्व चौक या ठिकाणी निदर्शनाचा या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आला। या ठिकाणी पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष श्रीकांत सेमकर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील। आज जो निदर्शनाचा कार्यक्रम झाला, बलात्काराचा जो बदलापूरमध्ये प्रकार झाला, त्या विरोधी आपल्या संघटनेची काय भूमिका आहे हे स्पष्ट करा। पतित पावन संघटनेने बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेली आहेत। घडलेली घटना ही गंभीर असून या घटनेचे मध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे अशी पतित पावन संघटना पुणे शहराची मागणी आहे। त्याचप्रमाणे या घटनेमध्ये जे पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे त्यांना निलंबित न करता त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। कारण जी घटना घडली त्यावेळेस तासा 2 तासामध्ये जर गुन्हा दाखल झालेला असता तर ह्या घटना एवढी मोठी किंवा नागरिक हे रस्त्यावर आले नसते। पण त्यांची भावना योग्य होती। जी गेलेली घटना इतकी वाईट होती, एवढ्या छोट्या छोट्या मुलींना शाळेमध्ये सुरक्षित राहत नाहीत हे बघितल्यानंतर सगळ्या पुणे शहरातल्या देशातल्या नागरिकांना लक्षात आलेलं आहे की आपल्या मुलींना शाळेत पाठवायचं का नाही। हा निषेध आज आम्ही इथे व्यक्त केलेला आहे। शासनाला आम्ही विनंती करत आहोत की जी काही घटना घडलेली आहे त्या आरोपींना फास्ट ट्रॅकवरती घेऊन लवकरात लवकर म्हणजे 2 महिन्याच्या आतमध्ये त्यांना फाशीची शिक्षा जर झाली तर ह्या घटना अशा वारंवार या देशामध्ये घडणार नाहीत, राज्यामध्ये घडणार नाहीत। त्याचप्रमाणे ह्या पोलिसांना निलंबित जे केलेलं आहे ते निलंबित न करता त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। त्याच्यानंतर योग्य ती कारवाई आम्ही समजू। आवाज कुणाचा? आवाज कुणाचा?